त्यांच्यासाठी प्रत्येक षटकासाठी कॅश प्राईज आपण पाहतोय 100 रुपयांचा. आणि दुसऱ्या बाजूला प्रणय करत, आणि प्रणय यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. आणि बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित यांना आपण पाहतोय. मैत्री पालघर टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये असणं फार गरजेचं असेल. मैत्री पालघर टीमचा एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. थोड्याच वेळात इथून आजच्या रजनीमधून अंतिम सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिले षटक घेऊन अभिजित यांना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग बॅटर तुषार, प्रणयला एका बाजूला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच आजच्या रजनीमधून अंतिम सामना. पहिला बॉल, पहिले षटक, पहिलाच बॉल रिस्पेक्ट या ठिकाणी दिली गेली एकदा मिळताना पाहायला मिळते. एकेरीवरतीच संपुष्ट लागणार आहे. अभिजित सुर्वे गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला तुषार करत पहिल्या बॉलवरती सिंगल त्यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाली. आता इथून प्रणय यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालं आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी आले. पहिल्या षटक हाताळताना आपण पाहायला मिळतात अभिजित यांना ओव्हर नंबर 1 मध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु वेळेवरती माइंड चेंज केला गेला. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा थरार सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. आज या स्पर्धेची पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या रजनीमधून शेवटचा सामना स्टेप आउट करून खेळलाय. बॉल जाईल लॉंगॉनमध्ये. लॉंगॉनचा शतक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. आज स्टेप आउट करत असताना तुषारगड त्यांच्या बॅटमधून चांगलेच फटके आपण पाहिल्यात. सध्या धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित सुर्वे यांना आपण पाहतोय. वरती विकेट. पुढचा बॉल मिड ऑफ त्या ठिकाणी येते. पुढे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर काही चान्सेस इथून असते. 2 धावा येताना पाहायला मिळतात या बॉलवरती. आणि दुहेरीच्या सहाय्याने टीमचे टोटल फलकावरती 5 या आकड्यावरती 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये जी सुरुवात त्यांना लाभली होती, एकंदरीत पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आपण पाहिल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये एकंदरीत या मॅचमध्ये अभिजितांनी ती सुरुवात करू दिलेली नाही आहे. बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केले. स्ट्रॉंग झोनपासून इथून लाईन अँड लेंथला दूर ठेवलं. इथून ज्या लाईन लेंथवरती फलंदाज फसू शकतात तिथे चेंडू सातत्याने हाताळले गेले. 2 बॉलचं अजून इथून केलं बाकी आहे. 5 धावा स्कोर करते लागल्यात. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह. चांगला गॅपमध्ये बॉल सरळ चेंडू निघून जाईल. पॉईंट सीमारेषा पलीकडे. एकंदरीत 4 धावांकरिता येतोय चौकार. पाहतोय 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. एकंदरीत शेवटचा बॉल या ओव्हरमधील अभिजित यांच्या विरोधामध्ये चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर गॅप शोधण्यामध्ये यशस्वी फलंदाज. इथून केल्याचा प्रयत्न झाला होता. स्कोअर लेगला शतक आहेत. त्या ठिकाणी चेंडू फील केला जाईल. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल सध्या फलकावरती 9 या आकड्यावरती. 9 धावा फलकावरती लागले गेले.
राजेश शोके यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. तुषार आणि प्रणय सातत्याने एक ओव्हर द बेस्ट ओपनिंग पेअर या टीममधून आपण पाहतोय. आणि पहिल्या मॅचमध्ये या ओपनिंग पेअरमध्ये थैमान घातलं होतं. गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले होते. आता इथून आई जीवदानी विराट टीमच्या बॉलिंग अटॅक समोर कशा पद्धतीने बॅटिंग होईल, तर या पद्धतीने बॅटिंग होईल. काय फटका सजवलाय, स्वीप शॉट आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेगला. षटकार. या ओव्हरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराची मोहर उमटवली गेली. 15 धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज राजेश यांचं या ठिकाणी केले गेले. तुषारच्या बॅटमधून हा षटकार आलाय. रन मशीन या स्पर्धेमधून तुषारला आपण पाहतोय. एक आक्रमक फलंदाज आहे. आता इथून एक अशा पद्धतीने कमबॅक होईल की पुन्हा एकदा इथून बॉलला तुषारचा आपण पाहणार आहोत, याकडे लक्ष वेधित असणार आहे. राऊंड द विकेट. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सॉम्प त्या ठिकाणी झालं. ऑफस्टॉनच्या बाहेर ठेवलं होतं या बॉलला आणि हा बॉल बरोबर गुड लेंथवरून ऑफ कटर त्या ठिकाणी हाताळला होता. त्यामुळे इथून बॅटरला थोडंसं कठीण झालं. आणि जे 100 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय लावलं होतं केतनजी बोईर आणि त्याचबरोबर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफ चेंडूला फील्ड करेल. चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित सुर्वे यांच्यामध्ये होतं आपण पाहतोय. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारच्या विरोधामध्ये या ठिकाणी हाताळले गेलेत. एक षटकार जरूर त्यांच्या बॅटमधून आलाय, पण तो त्यानंतरचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेलेत. राजेश शोके यांना आपण पाहतोय कमबॅक कसं करावं चांगलंच माहिती आहे आणि तेच कमबॅक या ठिकाणी मागील 2 बॉलवरती केले. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 3 डॉट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये हाताळले गेलेत. पहिल्या बॉलवरती षटकारला तो थोडासा इथून बरोबर स्लॉटमध्ये बॉल दिला होता, परंतु त्यानंतरचे 3 बॉल इथून बरोबर गुडलेन स्पॉटवरून बॉल फिरवल्यात. कारण व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. नुसतं वेग असून चालत नाही, व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि तेच व्हेरिएशन सध्या मैदानाच्या आतमध्ये तुषारच्या विरोधामध्ये हाताळले जात आहे. ते विकेट किपर बीट झाले होते. 1 धाव मिळते या बॉलवरती 22च्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 16 रन्स स्कोर कार्ड ते लागलेत आतापर्यंत. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील. आज पंचांची भूमिका सातत्याने आपण पाहिले. अक्षय नाईक सर, आमिर कराई सर, राकेश राऊत सर यांना आपण पाहतोय. या त्रिमूर्तींनी जी मेहनत आजच्या रजनीमध्ये घेतले. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर पासून या ठिकाणी दूर होता बॉल आणि सरळ चेंडू निघून जाईल. इथून 4 धावांकरिता चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती हा चौकार व्हीसा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. राजेश यांच्या विरोधामध्ये 2 विकेट आपण पाहिले आणि 10 धावांचं ते षटक पाहायला मिळालं. तिथून गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अभिजितला कंटिन्यू ठेवलं की संदीप यांना आणले गेले. तर संदीप यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केले गेले. मागच्या मॅचचा जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं संदीप यांना 5व्या षटकामध्ये आणलं होतं. अभिजित सुर्वे आणि राजेश शोके यांच्या मदतून पहिले 4 षटकं जी होती ती हाताळून घेतली होती. परंतु इथून काही चेंजेस या ठिकाणी केले गेलेत. गेम प्लॅन थोडेसे वेगळे आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती संदीप यांना आपण पाहतोय ओव्हर नंबर 3मध्ये. कारण इथून फिरकी पटूला एक बेनिफिट आहे, त्यामुळे इथून ते बेनिफिट उचलण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते. संदीप यांच्याजवळ 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती. आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीपमध्ये मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगला इथून आणलं गेलं. लॉंग ऑन आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ एका बाजूला आपण पाहतोय आणि पॉईंटला एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय. या बॉलवरती हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे चार्ल्स आणि कुठलीही चुकी करणार नाही आहे.
चार्ल्स यांचा जर विचार केला तर वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि ते सुद्धा इनॅक्शनमध्ये आले होते. चांगला झेल टिपला गेला आणि तुषारच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण लागत असताना गॉन. संदीप बॉलिंग ट्रॅक होते आले आणि पहिल्याच बॉलवरती ती विकेट मिळवून दिले गेले. 20 स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट या ठिकाणी गमावला गेला आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मजिदला पण पाहतोय बॅटिंग ट्रॅकवरती. मजिदला पण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. आज कौशिक चांगली मेहनत या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. आवाजाची काळजी आमच्या दोन्ही समालोचकांची त्यांनी घेतली आणि उत्कर्ष पाटील सरांच्या मुखामधून त्यांची प्रशंसा केली गेली. प्रशंसा का केली गेली कारण त्याचं कारण म्हणजे त्यांची जी मेहनत अतिशय कमी वयामध्ये चांगलं वर्क त्यांच्यामधून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी जरा 20 धावा फलकडते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 2 घेऊन संदीप बॉलिंग ट्रॅकवरती. वरती विकेट स्विच हिट आणि इनफिल्डवरून बॉलला काढलंय. सरळ बॉल निघून जाईल थर्डमॅनला. पहिल्याच बॉलवरती माजिदच्या बॅटमधून चौकार. आपण पाहतोय आणि चांगली मेहनत देवांश मात्रे यांच्या मदतीतून आपण पाहतोय. ॲज अ स्कोरर म्हणून आज संपूर्ण या रजनीमध्ये मागील 6 सामन्यांमध्ये त्यांनी चांगली मेहनत या ठिकाणी घेतली गेली. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती 24 रन स्कोरवरती आपण पाहतोय. संदीप यांच्या विरोधामध्ये चांगला स्विच हिट अटेम्प्ट केला गेला होता आणि तो सक्सेससुद्धा झाला. चौकार येताना पाहायला मिळतोय. 24 फलकावरती लागल्यात 24 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. एका बाजूला प्रणय 5 बॉलमध्ये 11 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटवरती व्यवस्थित आलेला नाही आहे. एक धाव इथून मिळते या बॉलवरती. 22च्या रूपामध्ये ही रन येताना पाहायला मिळाली आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 25 रन स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर याच सरासरीने बॅटिंग केली तर एक चांगलं टार्गेट उभं होईल. एका बाजूला आई जीवदानी विराट टीमने मागच्या मॅचमध्ये धावा चेस केल्यात. उरती विकेट. पुढचा बॉल इथून कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटवरती व्यवस्था आला नाही आहे. त्या ठिकाणी बॅकअप मिळेल यष्टांच्या मागे. एक धाव मिळते या बॉलवरती. चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 26 फलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. संदीप यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर विकेट. पुढचा बॉल या बॉलवरती स्विच हिट. तो स्वीट हिट आहे का पाहायचं आहे. डाऊन दी बॉल फिल्डर पॉईंटला एक चांगला झेल पकडलाय आणि इथून माजिदची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळते. बिग विकेट गॉन. या धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. नवीन फलंदाज जलील शेख यांना आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती संदीपला पण पाहतोय. 5 बॉलमध्ये जी गोलंदाजी त्यांनी केली अप्रतिम. पहिल्या 2 षटकांमध्ये विकेट मिळालेली नव्हती आणि पहिली दोन्ही षटकं इथून
धावा चांगल्या आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये इथून चौकार येऊन सुद्धा संदीपने चांगलं कमबॅक केलं आणि 2 विकेटसुद्धा या ओव्हरमध्ये मिळवून दिल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल फॉलोइंग स्वीप केण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलमध्ये चांगलं कनेक्शन नाही आहे. एक धाव मिळाली या बॉलवरती. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्त एखेरीस टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 27-27 स्कोर कार्ड ते लागल्यात. पुढचे 2 षटकं जे आहेत ते पुढची 2 षटकं तुम्हाला 11 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत, त्याची नोंद घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात आपण DJ कौशिकच्या दिशेने. शांत स्वभावाने सिंगल डबलवरती जास्त भर देतील याकडे पाहायचं आहे, कारण 2 विकेट ज्या पद्धतीने गेल्यात क्रिटिकल सिच्युएशनला आहेत, परंतु या बॉलवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉट ऑफ दी मॅच, बॉलला सरळ पाठवून दिलाय, येतोय थ्रू दी कव्हर, स्वीपर कव्हरला उत्तम चौकार या ठिकाणी 4 धावा. गुड शॉट. बॅट मधून क्रॅकिंग ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, चौकार. मागच्या दोन्ही बॉलवरती क्लास आपण पाहिलाय प्रणयचा. 36 फलकावरती लागले, 36 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल या ओव्हरमधील. त्यानंतर स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला होता, पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु इथून झेलबादच्या रूपामध्ये विकेट जाताना पाहायला मिळतोय. चांगला झेल संदीप यांच्या मदतून टिपला जातोय आणि प्रणयची एक सुंदर केली, चांगला स्टार्ट त्यांना मिळाला होता, परंतु इथून तो रिदम कंटिन्यू ठेवता आला नाहीये. या बॉलवरती विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. परफेक्टली इथून बॉल कनेक्ट झाला नव्हता, विकेट या ठिकाणी जातोय. तिसरा धक्का लागलाय टीम मैत्री पालघर संघाला. कॉन. चला नवीन फलंदाज थोडीशी घाई करा. कुणाल आपण पाहतोय, नवीन बॅटर.
36 फलकावरती लागल्यात. 36 रन्स स्कोर करते पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या चौथ्या षटकामधील. राजेश सध्या चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक त्यांनी केलं. 2 चौकार आल्यानंतर त्या 2 चौकारांचं उत्तर या ठिकाणी दिल्या गेले. धावसंख्या फलकावरती 36ला 3 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल्स केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती राजेश ओव्हर नंबर 4 मध्ये. नवीन फलंदाज कुणालला आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये अगदी समाज गट आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. आणि या बॉलवरती कुणालला आल्या पावली तंबूच्या असरला परतावा लागणार आहे. अजून एक विकेट राजेश यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. गॉन. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 बॉल्स गेला आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 36ला 4 धक्के आतापर्यंत लागले आहेत. पुन्हा एकदा राजेश ऑन हॅट्रिक आपण पाहतोय. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हॅट्रिकवरती होते, तिथे हॅट्रिक हुकले होते. आता इथून पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय आणि त्या संधीचं सोनं करतात का पाहायचं आहे. संदीप आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती राजेश यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती संदीप फ्रेश बॅटर. हॅट्रिक बॉल, वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॉल निघून जाईल तत्पूर्वी एकदा या बॉलवरती मिळते. 4 षटकांचं इथून खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती लागली गेली एकंदरीत 37. अजून इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊयात कौशिकच्या दिशेने. सध्या फलकावरती आपण पाहतोय. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सेकंड स्पेलमध्ये त्यांना या ठिकाणी आणलं गेलं, कारण मागच्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या मदतून पाहायला मिळाली होती. अजून इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल इथून चांगलाच फिरवला, कारण स्विच हिट अगोदरच अटेम्प्ट केला होता आणि बरोबर कमी वेळेमध्ये इथून चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेला. DRSचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. पंच वाईटसाठी रिव्ह्यू आहे का? यस, वाईटसाठी इथून रिव्ह्यू घेण्यात आला आहे. राकेश राऊत सर वॉर्डरूममध्ये आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता ठिकाणी झाले. निर्धाव चेंडू ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथून निर्धाव चिरपामध्ये हाताळला जातोय. पुढचा बॉल संदीप बॉलिंग ट्रॅकवरती. चेंडू क्रमांक 2 घेऊन या 5व्या षटकामध्ये येणाऱ्या डेथ ओव्हर्समध्ये इथून फलंदाजांना धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण याच टीमने मागच्या मॅचमध्ये धावा चेस केल्या होत्या. हा बॉलसुद्धा चांगला फिरवला आहे. अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. गोलंदाज संदीपच्या मदतीतून आपण पाहतोय बरोबर टप्प्यावरून बॉल या ठिकाणी फिरवले जातात. त्यामुळे इथून फलंदाजाला कठीण झालं आहे मोठे फटके खेळला धावा बनवणं. पहिले दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाले आणि निर्धाव चिरपामध्ये या ठिकाणी हाताळले जात आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील संदीप लेफ्ट आर्म ओव्हरती विकेट. अजून एक चांगला बॉल, हा यॉर्कर होता आणि इथून पंचांनी बरोबर समोर पकडलं आणि इथून इम्पॅक्ट जो होता बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये आणि विकेट जाताना पाहायला मिळतोय. गॉन.
5 धक्के आतापर्यंत लागलेत. 3 बॉलचं अजूनही केलं बाकी आहे आणि 3 मिनिटे तुमच्या जवळ आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मिळते या बॉलवरती. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या फलकावरती 38 रन स्कोर करते आपण पाहतोय. बॅट्समन नेम प्लीज. 38 फलकावरती लागल्यात. बॅट्समन नेम प्लीज. अरमान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पुढचा बॉल इथून विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला शतक त्या ठिकाणी पोहोचेल. चार्ल्स वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि आज जवळजवळ 3 ते 4 झेल त्यांच्यामधून टिपले गेलेत. धावसंख्या फलकावरती 39 रन स्कोर करते आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या 5व्या षटकामध्ये. इथून चांगली गोलंदाजी आपण 5 ओव्हरमध्ये पाहिले. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, पण तो संदीप आणि राजेश त्यानंतर या 2 गोलंदाजांनी धावांवरती इथून लगाम लावून ठेवला. हे षटक इथून समाप्त झाले. शेवटचा बॉल सुद्धा निर्धावच्या रूपामध्ये हाताळला जातोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या खेळाला समाप्त केली. टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 39 रन्स स्कोर करते लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. ओव्हर्समध्ये एक अत्यंत महत्त्वाचं षटक हाताळले गेले. समोर एक स्लॉग हिटर जलीशला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अरमान. तो दोन्ही फलंदाजांना धाव बनवावे लागणार आहेत. शेवटच्या 6 बॉलचं इथून खेळ बाकी आहे. एक येणाऱ्या 6 बॉलमध्ये पर्टिक्युलर टार्गेट तुम्हाला स्कोर कार्डवरती उभं करावं लागणार आहे. प्रणय आणि तुषार बाद झाल्यानंतर पूर्णपणे धावांची गती थांबली गेली. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हलकासा लेग कटर होता. बोट फिरवली होती या बॉलवरती. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. पहिला चेंडू डॉट बॉलच्या रूपामध्ये हाताळला जातोय. चार्ल्सला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, जे एक प्रशिक्षक आहेत इतर क्रिकेटमध्ये. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथून फटका फसलाय. शतक पोचणं पॉसिबल नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला बरोबर हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 41 वरती. 41 रन स्कोर करते लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. चेंडू क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा चार्ल्स गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. पर्व पहिली या स्पर्धेचे, परंतु पहिल्या पर्वामध्येच जी उंची गाठली या स्पर्धेने जबरदस्त. इथून खेळण्याचा प्रयत्न. समोर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शतक त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगला झेल टिपला गेलाय. रनिंग कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जलीशच्या खेळीला समाप्ती लागत असताना आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समन नेम प्लीज. नयन नवीन फलंदाज यांना आपण पाहतोय. 41 वरती 6 धक्के आतापर्यंत लागलेत. चार्ल्स या स्ट्रॉंग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना चालाखीने गोलंदाजी करतायत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्यांची चालाखी आपण पाहिले. पुढचा बॉल या ओव्हरमधील. इथून पहिलाच बॉल होती. बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका इथून फसला होता. शतक राजेश तडगे होते. त्यांना पीट करत बॉल निघून जाईल.
4 धावांकरिता चौकार, मिडविकेटला ठोकलाय चौकार. नयनच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 45 धावा फलकडीत लागल्यात. 45 रन स्कोरकडे आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. शेवटचा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी हाताळला गेला होता. व्हेरिएशन चांगले आहेत चार्ल्स या गोलंदाजाकडे. इथून स्लॉगरमध्ये आतापर्यंत मागील 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. शेवटचा बॉल इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती विकेट चढवला जातोय आणि मिडविकेटला चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना शेवटच्या बॉलवरती चार्ल्सच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्त एकेरीस धावसंख्या फलकावरती लागले गेले. 45 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 46 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. 46 टू विन असेल. इथून शेवटच्या 6 षटकांचा खेळ बाकी आजच्या रजनीमधून आणि पुढच्या इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय उत्कर्षाजी पाटील सर. आज सुंदर साथ त्यांची मिळाली आणि येणारे 4 रजनी आपल्याला पाहायला मिळेल. 46 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले आणि मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील उत्कर्षाजी पाटील सर. थँक्यू सो मच. एक सुंदर पद्धतीनं
इथून मॅचला सुरुवात होते. आजच्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे 36 बॉल आणि 46 धावा, ज्या वेळेला 40+ हाफ पडला त्यानंतर आई जीवदानी विरार या संघाचा दबदबा अनेक वेळा प्रत्येक प्रेक्षकाच्या मुखामध्ये नाव राहतं आई जीवदानी विरार. सध्या गोलंदाजीनं त्यांनी मनं जिंकली आणि आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी मागच्या मॅचमध्ये हरेश यांनी त्यांचा रोल खूप चांगल्या पद्धतीनं लीड केला होता. या मॅचमध्ये आता प्रशांत झालेत आणि प्रशांतच्या साथीनं अनिल घरत यांना देखील आपण पाहताय. अंतिम सत्र स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. आज थोडंसं पहिला दिवस उशिरानं आपण दाखल झालो. उद्या आगरी समाज आणि आगरी समाजाचे 8 संघ, जो पहिला सामना आहे त्या दोन्ही संघांना जर आता तुम्ही लाईव्ह पाहत असतील तर 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 4:15 टॉस होईल आणि 4:30 पहिला बॉल पडेल आणि दोन्ही कर्णधार अगदी वेळेत जर पोहोचले नाही तर मग पेनल्टीला सामोरे जावं लागेल. मॅचला मात्र इथून सुरुवात होते. मैत्री पालघरनं धावसंख्या 46 ठेवले आणि त्या 46 धाव्यांना आता उत्तर देण्यासाठी एका बाजूला आई जीवदानी विरार सत्यनारायण कोपरी, आज जवळपास तोच संघ बघायला मिळतो. विरार अर्नाळा परिसरातले हे सर्व खेळाडू आहेत. एका बाजूला मैत्री पालघर म्हटलं तर शिरगाव जेलिस शेख यांचं नाव घेतलं जातं. केवल पाटील, यष्ट्यांच्या मागे नयन, तुषार घरत, प्रणय घरत, संदीप धोडी हे असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाचा झेंडा रोवला आणि आज 40+ क्रिकेट अनुभवत आहे. झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरी ग्रामस्थ मंडळ आगरीपाडा यांच्या माध्यमातून यांच्या वतीनं आलेली स्पर्धा आज पालघरमध्ये 4 चांद लावून जाते. पालघरचं क्रिकेट मी म्हणेन 9 क्रिकेट कुठेतरी बंदच झालं होतं, परंतु आगरीपाडानं इथे पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात केली आणि आज संपूर्ण पालघरमध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. पहिला दिवसात 40+ गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला अनिल घरत, एका बाजूला प्रशांत धुमाडा. 36 बॉल आणि 46चा मॅच. कोण जिंकणार आणि कोण हरणार? पहिल्या दिवसात आपल्याला पहिल्या ग्रुपमध्ये उच्छळी दांडी हा संघ पुढे येताना बघायला मिळाला. सॉफ्ट हँडनं सुरुवात खूप महत्त्वाची आहे. एका धावेनं तुम्ही स्कोर कार्डला ज्या वेळेला सुरुवात करताना त्यावेळेला तुमचा नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज असतो त्याला देखील एक धीर येतो की धावसंख्या फलकावरती उभी झाली. अनिल घरतनं अगदी सॉफ्ट हँडनं बॉलला पुश केलं. जिथे मिड ऑफला खेळाडू तैनात होते त्यांनी बॉलला पकडेपर्यंत तिथे 1 धाव. आता 35 बॉल आणि 45, 10चा डिफरन्स काय होईल या मॅचमध्ये? गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. यष्ट्यांच्या मागे नयन घरत, अगदी आपण पाहू शकाल जबरदस्त यष्टीरक्षक. त्यांचा उल्लेख मी मगाशी देखील केला होता. ज्या वेळेला पवनसूत नवली मैदानाच्या आतमध्ये उतरते त्या वेळेला नयन घरत यष्ट्यांच्या मागे अगदी बिलगून उभे असतात आणि तेच नयन यांना आपण पाहिलं. गोलंदाज तयार कुणाल. पुढचा बॉल या षटकातला 3रा बॉल मैत्री पालघरसाठी ओव्हर द स्टम्प्सनं. या वेळेला शॉर्टम पूलचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत जेलिस शेख. त्यांना चेंडू टाटा बाय बाय हॅलो बाय बाय करत सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करणारा आगरीपाडा चषक षटकार. तुम्हाला धावा भुगतान भोगाव्या लागतील. षटकार आलाय. पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या वरनं बॉल चाललाय लॉंग ऑफला. एका षटकारानंतर रेक आला चौकार. महत्वाची खेळी, मच निडेड बाउंड्री. विरारवाले सांगतात की आम्ही भरपूर लांबून आलोत, इथे आता आम्हाला या 46 धावा खेळण्यासाठी जास्त वेळ द्यायचा नाही. सुरुवात आक्रमकतेने केली आणि धावांची गती वाढली, ती म्हणजे जाऊन पोचते. आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 11 धावा, 11 ऑन दी स्कोर कार्ड. प्रशांतने 1 षटकार मागच्या मॅचमध्ये देखील खेळला, तदनंतर बाद झाले, परंतु या मॅचमध्ये जबाबदारीनं फटकेबाजी, अगदी जे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे ना ती बघून ते फलंदाजी करतात. महत्त्वाचं आहे. संघासाठी एक तुम्ही भरोशाचे खेळाडू म्हणून दाखल होतात. याही वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न नयनला बीट करत नयननं बॉल केलाय. गोलंदाजी एंडला थ्रो, त्या थ्रोमध्ये विशेषतः दमखम नाही राहिलं. एका बाजूला अनिल घरत हे अगदी व्हाईट बॉल +1, म्हणजेच आता गरिबी में आटा गेला. तुमच्याकडे धावा कमी, त्यामध्ये खर्च अव्हांतर. खर्च जर तुमचा कमी असेल तर या मॅचमध्ये तुम्ही शेवटपर्यंत लढू शकता. तुम्ही सुरुवातीच्याच काळात धावांची उधळण केली तर मग एक्झिट पोल हा तुमच्यासाठी जरूर आहे. पुढचा बॉल कुणाल यांचा. फटका खेळायचा होता परंतु कनेक्शन प्रॉमिसिंग नाही. जिथे शॉट थर्डमॅनला संदीप धोडी
यांना आपण पाहिलं जे बॉलला फील्ड करतात आणि तत्पूर्वी सिंगल देखील मिळत आहे. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर सध्या चालू आहे ते म्हणजेच पहिलं शेवटचा बॉल आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल यांचं षटक मागच्या मॅचमध्ये ॲज इकॉनॉमिकल गोलंदाज या मॅचमध्ये थोडेसे महागडे साबित ठरलेत. बॉलला खेळले फ्रंट ऑफ द विकेट, जिथे शॉर्ट कव्हरचे खेळाडू तैनात होते त्यांनी नाही चुकी केली. फलंदाज इथे बाद होतील. प्रशांत सुरुवात चांगली करून देतात परंतु मॅचला शेवटपर्यंत घेऊन जात नाही, ही थोडीशी डोकेदुखी राहिली. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. फलकावरती आहेत जिथे आता चेंडू आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये 32. हे सॉन्ग लावलं की प्रत्येक नवलीकर क्रिकेटच्या मैदानात एक की मुमेंट अनेक वेळा झाली. आता तरी देवा मला पावशील का साईग्राम उमरोळीमध्ये जर हे गाणं वाजलं की उमरोळी संघाचा विजय कित्येक वेळा होताना पाहायला मिळाला. क्रिकेटच्या ह्या बाजू असतात, लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता देखील संघ थोडासा अडचणीत आलाय. मैत्री पालघर आणि सॉन्ग तर लावलं आहे, इथून मॅचमध्ये बदललं जाईल का? अनेक वेळा क्रिकेटची बाकी तर स्पष्ट करता येत नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे ज्यामध्ये तुम्ही प्रेडिक्शन कराल ते मूर्खाचं काम. अर्थात क्रिकेटमध्ये अगदी काय होईल याचा नेम नाही. तुम्ही 6 बॉलमध्ये 18 ते 20 धावा सहज काढू शकता, परंतु 6 बॉलमध्ये 6 धावा करताना अनेक फलंदाजांना घाम सुटतो. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हे क्रिकेट अनेक वेळा बघितले आपण. जलीस शेख यांनी अरमानला दिले कानमंत्र की अरमान अभी आने वाले टाइम में अपन को एक गेंदबाजी होना जरूरी है. आता अरमान सांगतील हरकत नाही, येणाऱ्या काळात सर्व काही स्पष्ट होईल. परंतु फलंदाज दाखल झाले ते म्हणजे हरेश, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 33 धावांची झंझावाती खेळी केली होती. अनिल घरत यांनी बॉलला खेळले. रिव्हर्समध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक केवल पाटील तिथे पोहोचत आहेत अगदी धष्टपुष्ट यष्टीचे आणि बॉलला खेळलं होतं त्यांनी. थर्डमॅनमधून बॉल चालला. अनिल घरत यांनी प्रयत्न चांगले केले. धावसंख्या 2 फ्लाय होणार आणि जाऊन पोहोचणार ती म्हणजे 16 वरती. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ना भूतो ना भविष्यती, याची देही याची डोळा. क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा आपण अनुभवतोय, एक सुखद सोहळा जिथे 40+ क्रिकेटला देखील एक चांगली संधी प्राप्त करून दिली आगरीपाडा आणि झुंजार क्रिकेट क्लबने. पुढचा बॉल खेळायचं होतं अगदी खडे स्ट्रोक, तिथे व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. थोडंसं प्रेशर कसं आहे, यष्ट्यांच्या मागे नयन घरत जे आहेत ते अगदी चतुर आहेत म्हणून तुम्ही तिथे स्टेप आउट देखील करू शकत नाही. बघा अतिशय सुंदर यष्टिरक्षण, जसा चेंडू हातामध्ये आला तसा बेल्स उद्ध्वस्त केल्या, ही त्यांची गुणवत्ता आहे. मागच्या मॅचचा जो रोल होता अनिल यांचा, सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करायचं, हरेशला स्ट्रायकिंग एंडला आणायचं, सध्या याही मॅचमध्ये आपण पाहू शकाल तेच चाललंय. 46चा टार्गेट आहे. 16 धावा धावफलकावरती, 30 धाव्यांची गरज. सामना अगदी शेवटचा आजच्या रजनीतला. पुढचा बॉल क्लास स्ट्रोक, सेन्सिबल, जिथे आपण पाहतात मागचा बॉल डॉट आला तदनंतर आपण आपल्या साथीदाराला स्ट्रायकिंग एंडला कसं आणता. मागच्या मॅचचा आत्मविश्वास त्यांच्याकडे खूप चांगला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेची भूमिका आहे. हे सगळं पाहता अनिल घरत यांनी पुन्हा एकदा संयमाने एक धाव घेतली आणि धावसंख्या 1 आकार घेत 17 क्रमांक. अर्थातच आपण पाहतात भारताचा युवा यष्टिरक्षक रिषभ पंत याच्या आठवणीतला क्रमांक, ज्याचा जर्सी क्रमांक 17 आपण पाहताय, त्यांचा देखील आयुष्यातला किस्सा आहे, तोही मी जरूर घेऊन येईन. धावसंख्या फलकावरती आपण पाहता तिथून सिंगलनं पुढे येते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. षटकाच्या ब्रेकमध्ये रिषभ पंतचं आयुष्य निश्चित स्वरूपात त्यावर चर्चा होईल. धावसंख्या 18 झालेत. अनिलला आपण पाहू शकाल 5 बॉलमध्ये 5 खेळतात. हरेश दाखल झाले. पहिला बॉल खेळत असताना ज्यांनी फक्त सिंगल मिळवली. 26 बॉल आणि या 26 बॉलमध्ये 28 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्याकरता आई जीवदानी विरार. पुढचा बॉल खराब आणि खराब. तुम्ही ज्या वेळेला क्लोज यष्टिरक्षण करताना त्यावेळेला तुम्हाला या सर्व गोष्टी अगदी बारकाईने कराव्या लागतात. इथे चुकी झाली आणि त्या चुकीला नाही माफी, त्या चुकीचं भुगतान तुम्हाला 4 धावा. संकेत आले बाईकचे आणि पंचांनी दर्शवलं की तो चौकार, आणि तो चौकार आई जीवदानी विरार संघ सांगतील की धावा कशाही येऊ देत, आम्हाला धाव्यांची भूक आहे आणि ती धावा आम्हाला मिळणं गरजेचं आहे. धावसंख्या 4 फ्लाय होते, जाऊन पोचते 22 वरती. 22 वरती एक गडी बाद. टार्गेट 46, ज्यामध्ये धावसंख्या आता जलद गतीनं फलकावरती येते. पुढचा बॉल या षटकातला अगदी शेवटचा बॉल. सॉफ्ट हँडनं बॉलला केले. नरम हातानं दोघांमधला समन्वय नाही. हरेश पाटील अगदी अर्ध्या विकेटवरती आले होते
आणि त्यावेळेला आता दोघांमधला संपर्क नाही झाला. फलंदाज हरेश रनआउटच्या स्वरूपात बॅक टू दी डगआउट. बिग लॉस फॉर बॅटिंग साईड. मागच्या मॅचचा हिरो यावेळेला स्वस्तात परतलाय आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली असं म्हणायला हरकत नाही. फलंदाज इथे हरेश बाद होत आहेत. धक्के जो मी उल्लेख करत होता 17 क्रमांक अर्थातच रिषभ पंत ज्यांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला. त्यावेळेला नंतर त्यांनी ट्विट केलं की आयुष्यामध्ये सगळं काही कमवत असताना माणसं कमवता आली पाहिजे. ज्यावेळेला त्यांचा भीषण आगीत अपघात झाला, बाजूनं करोडाच्या गाड्या जात होत्या, त्यांची देखील करोडाची गाडी होती, परंतु त्या करोडाच्या गाडीतून जाणाऱ्या कुठल्याही माणसाला असं वाटलं नाही की आतमध्ये कोणी त्याला काढावं. एका गरीब टेम्पो चालकानं रिषभ पंत यांना मदतीचा हात दिला. तदनंतर त्यांनी दर्शवलं की आयुष्यात खूप काही कमवलं, पैसा धन दौलत बंगला गाडी माझ्याकडे देखील आहे, परंतु माणुसकी काय असते हे माझ्याकडे नव्हतं. आणि ज्यावेळेला माझ्यावरती प्रसंग आला त्यावेळेला करोडाच्या करोडपतींनी मला नाही साथ दिली तर एका गरिबानं साथ दिली. म्हणून मित्रांनो मी सातत्याने उल्लेख करतो की माणसं कमवा, जी माणसं त्यांच्याशी प्रेम करा, प्रेम द्या. आयुष्य हा चित्रपट पुन्हा नाही. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 22वरती 2 धक्के 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि आता चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला 24 बॉल आणि 24चा मॅच. मी म्हणीन आत्तापर्यंत आई जीवदानी संघ लीड करतोय, परंतु इथून या 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज असताना 1 ते 2 झटके दिले मैत्री पालघरनं, तर मैत्री पालघर देखील या मॅचमध्ये पुनरागमन करण्यास वेळ लागणार नाही. सध्या क्रिकेटचा खेळच असा आहे जिथे थोडंसं फास्ट क्रिकेट असतं, धावतं क्रिकेट असतं, कुणालाही जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं वाटत नसतं. समजदारीचा खेळ तुम्हाला करावा लागेल. सध्या 2 तुमचे फलंदाज बाद झाले, जिथे प्रशांत दुमाडा ज्यांनी एक स्वप्नगत सुरुवात दिली, ड्रीम स्टार्ट दिली आणि तदनंतर त्या मॅचला पुढे घेऊन नाही जाता आलं. हरेश मागच्या मॅचचे जे रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आणि सध्या आपण पाहू शकाल 24 बॉल आणि 24चा खेळ राजेश ओघे हे फलंदाज आलेत मैदानाच्या आत. पहिलाच बॉल अतिशय चांगला फटका, टायमिंगच्या साह्यानं फक्त कलात्मक शॉट पॉईंटला. एकदा जी चुकी झाली ती पुन्हा नाही. प्रणय करत चिअर्स करतात आपल्या खेळाडूंना. चांगलं फील्ड झालं, त्या अनुषंगाने आपण पाहतात. धावांची गती तपासून पाहिली 23. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 23 धावांची गरज. सामना अटीतटीच आहे कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मैत्री पालघर संघ कमबॅक करणं जाणतं, त्यांच्याकडे तसे गोलंदाज आहेत, अगदी खोलवट टप्प्याची गोलंदाजी आहे, परंतु आता या 23 बॉल आणि 23 धावांची गरज असताना तुम्ही कसा खेळ करता हे महत्त्वाचं आहे. सध्या धावफलक 23 वरती आहे. इथून अर्धा पडाव संपलाय, अर्धा पडाव तुम्हाला इथून पुढे न्यायचा आहे. फटका खेळलाय, अतिशय चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीपमधून बॉलला प्रोटेक्शन देतील आणि सिंगलला इथे डबलमध्ये कन्वर्ट. अनिल घरत जीवाच्या आकांतेने पुढे आले आणि या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. जरी वयवर्ष आमचं 40 ओलांडून गेलं असेल, क्रिकेट खेळण्याचे इरादे नाही. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमधला समन्वय. अनिल घरत यांनी पाहिलं की फलंदाज जे आहेत माझे साथीदार ते पोहोचलेत तर दुसऱ्या धावेसाठी पलटायला गरज नाही, कारण बॉल अगदी आपण पाहतात बॅकवर्ड पॉईंटला होता, तिथून थ्रो ॲक्युरेट येणार नाही याची त्यांना जाणीव होती. त्या अनुषंगाने त्यांनी तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या आता 22 बॉल आणि 21ची गरज. मोठा स्ट्रोक खेळायचं होतं आणि मोठा स्ट्रोक खेळताना बॉल डॉट आलाय. कुणालचं षटक. पहिल्या मॅचमध्ये कुणाल हे इकॉनॉमिकल राहिले, या मॅचमध्ये थोडेसे मी म्हणेन महागडे साबित, कारण तुम्ही धावसंख्या कमी ठेवलं. त्यावेळेला तुम्ही संघाचे जे महत्त्वाचे गोलंदाज म्हणून तुमच्या धावा कमी असायला हव्या, हरकत नाही. महत्त्वाच्या मॅचमध्ये आता सध्या इथे कमबॅक केलं. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फटका खेळलाय, बऱ्याच काळ हवेत. कुणाल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खाली येत आहेत आणि इथे कुठली चुकी नाही होत. अनिल घरत बॅक टू दी डगआउट, गॉन.
वेलकम बॅक. 25 वरती 3 धक्के. एका बाजूला सामना जीवदानी विरार हा संघ लीड करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता जे 2 विकेट गेलेत ना ते 2 विकेट तुम्हाला त्रास देणारे राहतील. आणि ते 2 विकेट असे होते की एका बाजूला हरीश पाटील आणि त्यांच्या साथीने आता अनिल घरत हे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलेत. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या फलकावरती 25 आहेत. आणि कुणाल जे गोलंदाज मी उल्लेख करतो 20 बॉल आणि 21चा मॅच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाज प्रकाश पाटील पक्का या नावानं भरपूर प्रेम त्यांना मिळालं विरार विभागामध्ये आणि तेच प्रकाश आता सध्या दाखल झालेत. वीस बॉल आणि 21ची गरज. यावेळेला पंचांनी त्या बॉलकडे पाहिलं आणि पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे. धावसंख्या फलकावरती इथून आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 वरती. आता तुम्हाला हे चेंडू स्किप करावे लागतील. जे एक्स्ट्रामध्ये तुम्ही एक व्हेरिएशन करताना त्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर 20 बॉल 20चा सामना देखील शेवटपर्यंत तुम्ही झुंज देऊ शकता. रिझल्टचा विचार करू नका. तुम्ही लढण्याची तुमची जी तयारी आहे त्या तयारीमध्ये तुम्ही थोडंही कमी पडू नका. सध्या धावफलकावरती एक धावांना स्कोर कार्ड जर जमा होतोय तर आई जीवदानी विरार संघ सांगेल की हरकत नाही, आम्हाला देखील तेच पाहिजे. धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत 27. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. 19 मध्ये 19ची गरज. मॅच दोन्ही बाजूनं आत्तापर्यंत आहे. मैत्री पालघर संघ असे सामने कसे आपल्या नावावरती बदलायचे त्यांना माहिती आहे. राजेश ओघे फलंदाज आहेत. एक गुणवंत खेळाडू. अनेक वर्षे या क्रिकेट बॉलची सेवा केली त्यांनी. व्हाईट बॉल असेल का पंच दर्शवतात. पंचांनी दर्शवलंय की तो व्हाईट बॉल आहे आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेण्याची तयारी चालू आहे आणि घेतलंय. तिसरे पंच येतील आणि तिसरे पंच दर्शवतील की तो बॉल इथे वाईड आहे की मग फेअर डिलिव्हरी आहे. व्हाईट बॉल. इथे या बॉलला वाईट घोषित केलंय. म्हणजेच आता हे षटक संपायचं नाव घेत नाही. जशी आपण पाहताय ना ट्रेनमध्ये लोकल असले की ते 12 डबे पटकन संपतात. एक्सप्रेस असले की जलद गतीने निघून जाते. मालगाडी जशी असते ना की डबे मोजावे लागतात. कधी जाणार कधी जाणार कधी जाणार. सध्या हे षटक तसं चाललंय. एक्स्ट्रामध्ये जास्तीत जास्त धावा येतात आणि षटक संपत नाही. चेंडूला बिटवीन द गॅप जिथे माजिद बॉलला फील्ड करतील सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न राहील का. धावसंख्या इथे 1 न आकार घेते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 धाव्यांचा जो पाठलाग आहे ज्यामध्ये आता मॅचचं इक्वेशन तपासून पाहिलं तर आम्हाला दर्शवतात आमचे गुणलेखक की गरज आहे ती म्हणजेच इथून 17ची बॉल आहेत 18 बॉल आणि 17. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. बॉल आहेत 18 बॉलमध्ये 17ची गरज. अरमान हे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. सॉफ्ट हँड स्टिअर केल्या बॉलला. प्रणय घरत बॉलला उचलतील आणि तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर फक्त सिंगल मिळत आहे. 15 एप्रिल ते 19 एप्रिल ही स्पर्धा येते. आर्यन चषक, आर्यन धमाका, विनय घरत आपल्याला बघायला मिळतात. त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून असतील तिथे. एक आर्यनचं ते मैदान आणि तिथे जबरदस्त स्पर्धा. दिवस रात्रकालीन 50,000 प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेचं. गोलंदाज तयार. काय बॉल टाकला. अतिशय सुंदर. अनएक्सपेक्टेड खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. बॉल पडल्यानंतर सरप्राईज बाउन्स. फलंदाज तिथे खऱ्या अर्थानं पंचांकडे पाहत राहिले की निश्चित स्वरूपात काय घडलंय. पुढचा बॉल डॉट बॉल. डॉट बॉल मध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा. मॅच
पहिल्या षटकात थोडीशी इथे आली, तदनंतर पुन्हा एकदा त्या बाजूला चालली. हेच तर क्रिकेट आहे. शेवटपर्यंत सस्पेंड राहील या मॅचचा रिझल्ट. इथे 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 15 बॉल आणि 16 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. आता अरमाननं खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी केली. नयनला बीट करत असताना इथे एक चोरटी धाव, जी धाव नसायला हवी होती फिल्डिंग टीमसाठी, मैत्री पालघरसाठी. परंतु आता तिथून आई जीवदानी संघ सांगेल की यस, एक एक धाव आता ती कशी येऊ दे. महत्त्वाचे फलंदाज नव्हते, काही गोलंदाजी करतात हे. अरमान या गोलंदाजाकडे पाहिलं तर कोणी सांगणार नाही ते 40+ खेळाडू आहेत. ॲक्युरेट लाईन, ॲक्युरेट लेंथ आणि योग्य वेग, या तिन्ही गोष्टींचा अवलंब तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही खेळपट्टी तुमच्या प्रेमात पाडून घेऊ शकता. आणि सध्या ते बघायला मिळालं. अरमाननं अतिशय सुंदर वैविध्यता जी गोलंदाजीमध्ये आहे फटका खेळला समोरच्या दिशेनं. तिथे कुणाल आहेत, कुणालनं बॉलला फील्ड केलं, दुसरीचा प्रयत्न नाही राहणार. प्रकाश आणि राजेश ओघे या दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत आता उभं राहावं लागेल जर या सामन्यामध्ये तुम्हाला टिकायचं असेल. समोरचा प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ आहे. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 14. या स्पर्धेची आजचा पहिली रजनी आणि पहिल्या रजनीतला शेवटचा मॅच. काय सामना चाललाय. उच्छळी दांडी संघानं सुपर 8चं तिकीट मिळवलं. याही वेळेला आपण पाहतात अरमाननं या मॅचमध्ये मैत्री पालघरला पुनरागमन करून दिलंय. आता 12 बॉल आहेत, 12 बॉलमध्ये 14ची गरज आहे. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कौशिक यांना. कुठेही जाऊ नका, बघत राहा हा धमाका. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 14चा मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप धोडी, मॅन फ्रॉम खैरापाडा, एक चांगले गोलंदाज, स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि तदनंतर 40+ क्रिकेट खेळण्यासाठी आले आणि तदनंतर आता 40+ क्रिकेट गाजवत आहेत. खैरापाडा या संघाला लीड करताना अनेक वर्ष त्यांनी या क्रिकेटची सेवा केली. सध्या 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 14चा मॅच. पहिलाच बॉल संदीप धोडी यांचा काय फटका खेळला. नेत्रदीपक सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलनं बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. म्हणजे 36 आता जो महत्त्वाचा जो चौकार येणं होतं तो आलाय. इथून आता पुन्हा एकदा आई जीवदानी विरार या मॅचमध्ये आता आपल्या नावाचा दबदबा झेंडा रोवतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिला जर आपण या आधी 4 षटकं पाहिली तर मैत्री पालघर यांनी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पुढे आले होते. समोरच्या दिशेने खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेस करतात, बॉल नाही थांबणार. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार. राजेश ओंगे यांच्या बॅटमधनं सलगचा दुसरा कडक बॅटिंग. गरज हवी होती जिथे 46 धाव्यांचा पाठलाग आणि सुरुवातीचे फलंदाज फ्लॉप शो राहिले, त्यावेळेला एक असा फलंदाज येणं गरजेचं होतं आणि त्या फलंदाजाचं नाव राहिलं राजेश ओंगे. विरार जीवदानी या संघाची बॅटिंग लाईन जर आपण तपासून पाहिली ना तर जणू काही ऑस्ट्रेलिया, ज्यांच्याकडे किमान 9 फलंदाज आहेत आणि ते 9 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डाऊन ॲट 5 साठी राजेश ओघे आले आणि राजेश ओघे यांनी खूप चांगली फलंदाजी केली. आता मॅचमध्ये समीकरण असं दिसतंय जिथे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्या तुम्हाला 6. पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार. आता येणाऱ्या काळात 10 बॉलमध्ये तुम्ही 6 धावा कशा खेळता. संदीप धोडी यांचा टप्पा चुकला आणि टप्पा चुकला, दिशा से भटके तो पडेंगे फटके, आणि सध्या ते फटके पडले पहिल्या 2 बॉलवरती. याही वेळेला आपण पाहतात हाफ ट्रॅकरचा बॉल, क्षेत्ररक्षक खाली आणि शेवटच्या क्षणाला झेल सुटला.
ही जेल सुटलाय की हा मॅच सुटलाय. जिथे मॅचमध्ये येण्याची एक नॉर्मल संधी क्रिएट झाली होती. प्रणय घरत यांच्या सगळ्या काही एक्सप्रेशन सांगतात की या मॅचचं आणि या झेलचं महत्त्व काय आहे. अगदी आता खांदे झुकतात, खांदे वागतात, कमरेवरती हात जातात, डोक्यावरती हात जातात. प्रत्येकाला वाटतं विजय असायला हवा. क्रिकेटचा खेळ एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. सध्या धावसंख्या 42, 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 4ची गरज. पुढचा बॉल, मोठा स्ट्रोक खेळायची इथे चाहत होती. राजेश ओगळे सांगतात की आता बॅटवरती बॉल येतच आहेत तर फिनिश एका मोठ्या फटक्याने करू. ज्या अनुषंगाने आता राऊंड डिस्टन्सनं संदीप आले आणि बॉल हाताळल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघाला आणि तो डाव्या हाताच्या फलंदाजाला आउटस्विंग होता. तो बॉल त्यांना रीड नाही करता आला. सध्या 4 बॉलचा खेळ झालाय. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. पुढचा बॉल, फटका पुन्हा एकदा खेळलाय. बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. अरमान यांनी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. गोलंदाजीनं मनं जिंकली आणि फिल्डिंग देखील खूप चांगली करतायत. हळूहळू आता विजयाचा सुगंध दरवळायला लागला आई जीवदानी या संघाच्या डगआउटमध्ये. सुपर 8साठी अगदी सन्मानानं उच्छळी दांडी 40+ मधून पहिला संघ जवळ पोहोचला सुपर 8च्या. आणि शेवटच्या दिवसामध्ये ऑल इंडिया ओपनचे आयकॉन 2 तुम्ही खेळवू शकता. मग संपूर्ण जगात आता सध्या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती करण अंबाला हेही नाव चर्चेत राहिलंय. फटका खेळलाय बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे नोमॅन्स लँडमध्ये आणि विजयाची इथे दुसरी धाव मिळेल का. आणि इथे आपण पाहतायत आई जीवदानी विरार या संघानं विजयाचा झेंडा, विजयाचा शंखनाद आपल्याला पाहायला मिळतो. अभिनंदन टीम आई जीवदानी विरार आणि तुम्ही सुपर 8चा दुसरा संघ ठरताय. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण हस्तांदोलन करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ठरतात ते म्हणजेच संदीप खरवत, ज्यांनी 3 गडी गारद केले आणि ते मॅन ऑफ द मॅच राहिलेत. त्यांना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी किताब कलेक्ट करावा. माणिक म्हात्रे भाई, शेठ माणूस यांच्या माध्यमातून ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. आता भाई हा शब्द त्यांच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी शब्द शेठ माणूस, माणिक म्हात्रे शेठ. आणि हे तुषार घरत त्यांना 100 रुपये. तुषार घरत आपण देखील या आणि तिथे माणिक म्हात्रे शेठ आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राईज देणार आहोत तुषारला. तुषार घरत साठी हे 100 रुपये. तेजस, तुषार घरत आपण देखील या. आणि मॅन ऑफ द मॅच आई जीवदानी विरार संघ दुसरा संघ सुपर 8चा बघायला मिळाला. आणि आजचं शेड्यूल पॅक होतंय. उद्या पुन्हा एकदा आपण जोडणार आहोत. शार्प 4 वाजता रिपोर्ट करतील 2 कर्णधार. 4:15ला टॉस, 4:30ला पहिला बॉल. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय क्रिकेट. थँक्यू.